बहुत गलती हो गई हटेले से, अभी ऐसी गलती नहीं होंगी मेरे से। हाँ, एक बार सिर्फ मारुति दादा को बोल देना हटेले से गलती हो गई बोलना, डबल मैं कभी ऐसी गलती नहीं करूंगा। बस मेरे को मालूम होता था ना कि उनकी माताजी इसमें है, उनकी सहेलियां है, तो मैं बिल्कुल ऐसा कुछ करता भी नहीं था। और ना फालतू का हाईजैक किया मैंने, फालतू का ऐसा टेंशन आ गया मेरे को। काय सांगायले मारतेल का पाहिलं नाही ना, डोक्यावर हात देऊन खाली येऊन चक्कर येऊन पडते. बिलकुल म्हणून काय केलं म्हणून म्या किती पागल असं वाटून राहिले. हो ना हो ना, पण ते कसं आहे मारुती दादा ना, मारुती दादा कसं माफ करते हो, तसा चांगला माणूस आहे ते. काही वांधा नाही, तुम्हाला काही करणार नाही, आम्ही सांगू तुमचं. हाँ हाँ बिल्कुल लक्ष्मण भाई, हाँ उतना बता देना राजा उनको। तुम्हारे पेमेंट मैंने पूरा दे दिया। हाँ ओके। काय बाप्पा हे मारते काही समजत नाही बाबा कसं काय आहे तर. बरं बरं बरं, ठीक आहे ठीक आहे, सांगतो आम्ही मारते, काही हरकत नाही. तो मैं क्या बोल रहा हूँ माता जी, मैं 2 मिनट बात करना चाहता था मारुति दादा से, बहुत दिन की मेरी ख्वाहिश है। एक दो बार मेरा कैसा कैसा बोलने की बात करने की बहुत इच्छा थी। आज मैं कर सकता क्या? हो हो, बोल ना बाप्पा, काही हरकत नाही. हो, मी सांगतो त्याला बोल म्हणून. लाव फोन, लाव, मी नंबर देतो. ना कैसा मेरे को अच्छा लगेगा, सुकून लगेगा। हाँ नहीं तो कैसा मेरा कुछ खरा नहीं, अभी कैसा रात भर नींद नहीं आएंगी मेरे को। हाँ ठीक है, फिर दे दो नंबर, अभी फोन लगाता। नाही नाही, हे बघ, मी काय म्हणतो मारुती जाई, ते फोन उचलणार नाही, अशा लोकांचा फोन नाही उचलत म्हणलं. कसं अननोन वाले हो, तर म्हणलं तुमच्याच याच्यावर लावून द्या. देऊन द्या म्हणलं, तुम्हीच लावून द्या. बरं बरं, हो, एक तर कसं रातचे 12-1 वाजून राहिला. हो, बरं मी माझ्याच्यावरच लावतो. हा बोला तुम्ही, 1 मिनिट. काय म्हणते बाबूडी, माय मला बोलावते का बा, मी जर गेलो तर रट्टेच खाऊन येणार म्हणले नाही. हो काय माहित का आता काय झालं काय नाही तर हॉटेलचं. हां बोल म्हणलं, आई काय म्हणत होती. ते मारती म्हणलं कसं त्रास दिला बा झोपीत नाही. हो तर हे आपले हॉटेल आहे ना हे चोर, हो, हे तो असं 2 शब्द बोलतो म्हणते. हो लई इच्छा आहे म्हणते त्याची. हो, त्याने सोडलं आम्हाला आता. हो तर तुम्हाला पोहोचून देतो म्हणते. तर बोल बाबा त्याच्या संग. जमलं वाटते नाही का, बरं झालं बा, जायचं काम नाही आपल्याला. हां हां दे फोन दे द्यायले. नमस्ते नमस्ते दादा, हाँ, नमस्ते दादा। हाँ जय महाकाल, हाँ बोलो क्या बात है. अरे दादा, वो कैसा गलती हो गई थी मेरे से, आपसे बात करनी थी। मेरे को मालूम नहीं था। हाँ कैसे गलती से ये हो गया, अभी आइंदा मैं ऐसा नहीं करूँगा। हाँ, एक बार से गलती हो गई थी, इसलिए माफ़ी मांगने के लिए फ़ोन किया था आपसे। नहीं वो कैसा, ये तीसरी बार था तेरा. हाँ, 2 बार मैंने माफ किया था, इस बार तेरा मैं कैसा पूरा हाल ही हाल करने वाला था. तो निकला था मैं रास्ते पे, लेकिन गाँव वालों का फोन आया, इसलिए मैंने कुछ बोला, जान दो आप. हाँ नहीं तो कैसा मैं अकेला तेरे को ऐसा पिटाता था ना, जिंदगी भर याद रखता तू. हाँ ना बिल्कुल सही है आपका। लेकिन वो कैसी गलती हो गई मेरे से, होती ना आदमी से, होती नहीं क्या, बोलो वाह। नहीं फिर से गलती करने की नहीं क्या, नहीं तो घुसेड़ दूंगा मैं. मैं बातें कम करता, काम ज्यादा करता, समझा क्या. तेरे को मालूम नहीं मेरा खोप क्या है तो. ठीक है, इस बार मैं कैसा माफ करता. ठीक है, तूने कैसा गलती मान ली इसलिए. हो ना दादा, दादा हो ठीक है, अभी मैं इनको बराबर पहुंचा देता। लक्ष्मण राव के पेमेंट भी दे दिया मैंने, पूरा ओके कर दिया। हाँ ठीक है सर, ऐसा मैं नहीं करूँगा दादा। आप अच्छा ठीक है, तुमने कैसा मेरा दिल जीत लिया अभी. हाँ तो वो अपने कैसा लक्ष्मण राव है ना, उनके तरफ से 40,000 रुपये ले लो, हाँ बख्शिश के तौर पे. बाकी का सब दे दिया ना उनका पेमेंट. हाँ हाँ दादा, पूरा दे दिया। 2,40,000 थे उनकी, पूरी पुटली वापस दे दी। लेकिन कैसा नहीं होना, बख्शिश नहीं होना हमको। नहीं नहीं नहीं, बोल दो लक्ष्मण राव को, बोल दो 40,000 रुपये दे दो बोला लक्ष्मण भाऊ. हाँ उनको 40,000 रुपये दे दो. हाँ मैं बोल रहा बख्शिश के वास्ते. आता मारते का मी आता कशी आलती ना पुरे. हो दादा हो देतो मला, देतो. काही हरकत नाही. हो 40 देऊ का शिल्लक देऊ. हाँ ठीक है, नहीं 40 ही दो, इससे ज़्यादा मत दो. हाँ वैसे मैं दे दूंगा तुमको. हाँ उनको बख्शिश दे दो, अभी ऐसे काम करेंगे नहीं वो, इसके वास्ते दे रहे हैं अपन. आता मारते का काय तर देतो तू आता फटाल्या वानाच्या. बरं हो दादा देतो दादा, हो दादा देतो दादा. जमलं नाही का, इम्प्रेशन पडलं आपलं. हाँ तो ठीक है. हाँ तो होटल है, उनको अपनी एसटी में बिठा के बराबर व्यवस्थित चाय वाय पिलाना बीच में एक होटल में. हाँ ठीक है. हाँ दादा बिल्कुल बिल्कुल। वो 40,000 मिल गए अपने को लक्ष्मण राव के। ठीक है, इनको चाय वाय पिलाता मैं पिला ही रहा था। ठीक है, ओके ओके दादा। हाँ ठीक है, रखो फोन रखो. हाँ मिलेंगे. हाँ ओके ठीक आहे. काही म्हणा पण मानला का राजा, मारत राहिले हो, काय डेरिंग मारली राजा त्यानं. हा पहा बरं, 3 फूट माणूस राजा, पण म्हणलं पुढचा माणूस असा पुरा लपकलाच ना, ते हॉटेल आहे का फटेल व्हायचं. हा बिलकुल गाडी गिडी करून बायला पाठवून राहिला म्हणते. हा माफीच मागेन निरा, हातपाय जोडेन ते. हा कमालच केलं बा मारत राहून पण. अरे काय शिवलाल तू रे, का म्हणलं पा 3 फुट्याने ते बोल, जरा माणसानं सुद्धा बोललं पाहिजे अशा टाइमला तरी. हा एवढं लेखा त्यानं म्हणलं महत्वाचं काम केलं, आणि तू म्हणून राहिला असं आहे तसं आहे. हा त्याचा चमत्कार नाही आहे ते, त्याची ताकद आहे ती. मग तुला माहिती आहे का मारुती काय आहे तर, जरी मूर्ती लहान असेल तरी कीर्ती मान आहे त्याची. तुम्हाला काय माहित आहे. ते तर आहेच म्हणा, मारुतीनं कसं खरोखर चांगलं काम केलं हो, कसं त्याची बरोबर नाही होऊ शकत. बस करा आता, त्याची एसटी येऊन राहिली असेल. हे नोटा शांताराम भाऊ पटापट भरून घेऊ आपण, आणि ते देऊन देऊ त्याच्या इथं नेऊन. हा घ्या, ते 10 लाख रुपये भरणं सुरू करून देऊ. कुठं बसता नाही का, लोकांचा पैसा आहे, पटापट भरून घेऊ आणि चालले देऊन देऊ मग तेवढं नाही का. चला घ्या मग पटापट, दे थैली घे, चार बरं झुंबर घे लवकर. का झालंय का म्हटलं याचं काम, हा निपटलं बरं कर. कायच हो, मग काय खोदा पाळा निघला चुवा, मग काय तर असंच होता ते, असा फंटो काय होता. मारुतीनं फोन केल्यावर त्यानं सगळं बिलकुल म्हणजे हत्यार खाली टाकले. गाडीने एसटीने बायाला सगळे पाठवून देऊन राहिला ते, आता रस्त्याने आहेत म्हणजे बाया. म्हणून म्हणलं निपटलं ते प्रकरण, आता काही राहिलं नाही त्याचं. तर मी काय म्हणतो, पैसे आणलेले आहे तुमचे 10 लाख रुपये मोजून घ्या म्हटलं बा, कमी जास्त भरायला नको.
ते काय हो, तुम्ही काय त्यातले पैसे काढणार आहे का? आणि काढले तरी का कपाळ कातळ जाणार आहे? हा, तर मी काय म्हणतो, आपलं उद्याचं लवकरात लवकर या म्हटलं, सकाळी जरा बोलू आपण त्या विषयावर. आणि मग आता सांगा कसं तुमचा मुलगा आहे घरी नाही म्हणून म्हणलं कसं आहे सगळे तिकडे गुंतलेले आहेत तर लवकरात लवकर सांगा. हो, ती बरोबर आहे नाही का? हो, ती असल्यावर कसं आपल्याला जास्त बोलता येणार. तर मी काय म्हणत होतो, आपल्या तिजोरीतली आहे का नाही, तशी आपल्याला 20 लाख रुपये होती. हो, मी तुम्हाला बोलून बसलो, पण तिथं गेल्यानंतर त्याच्यात 10 लाख होते, 10 लाख गेले कुठं, याचा पेच मलाच पडला. तर आता मनोज आहे तिथं सुद्धा, मनोज म्हणे बा तुमचं ध्यान नसन, पण माय पुरं ध्यान आहे, त्यातले पैसे गेले कुठं. पण मी म्हटलं बा विनाकारण बोबाटा केल्यापेक्षा तुम्हाला सांगून दिलं की माझ्याजवळ एवढेच आहे. पण आता आपल्याला त्या 10 लाखाचा शोध लावायचा आहे, आणि हे पैसे आमच्या घरच्यानं नेले का कोणी दारचा इथं आला, हो, हे आम्हाला शोध घ्यायचा होता. म्हणून म्हणलं तुम्ही आहे जरासे कलाकार हुशार, तुम्ही पाहायचं काहीतरी. बोलता राजे हो म्हणजे तुमच्या तिजोरीतले 10 लाख रुपये गेले नाही हो तुमचं लक्ष नसेल बरोबर लक्ष घ्या. नाही ना, कोणताच किंतु परंतु नाही. 20 लाख म्हणजे 20 लाख होतेच, कारण की मी 20 लाख काही बी माया तिजोरीत ठेवतोच. हो, असं आहे माय. आता कसं माय आहे तोंड आहे का हो तर मला तर वाटते बा मनोज तर नसन काढले तुमच्या पोरानंच काऊन की दुसरा परका माणूस कसा काय तुमच्या खोलीत धसन आणि त्याला तिजोरीची चाबी दिसन. हा हो यानं बहुतेक काही लक्ष ठेवलं असं असं असू शकते बा. डाऊट माय त्याच्यावरच होता पहिले, पण ज्यावेळेस तिजोरी खोलली गणी तर ते असं एकदम घाबरल्यासारखा झाला. हो, अंगाचं पाणी झालं होतं त्याच्या. हो, असं कसं झालं बाबा, पैसे गेले कुठं? हो, मी म्हटलं बा थांब, शांत होई तू, लय त्याला टेन्शन आलं होतं. म्हणून म्हणलं बा, एक तर आता हे आमच्या काशीनाथ जे आहे आमच्या कामाले, हो, ती जास्त येणं जाणं चालू आहे त्याचं. नाही एखाद्या दिवशी त्यानं उडवले असं ती असू शकते, किंवा बबनराव बी आहे, त्याचं आवजाव वाढलं घरातनी. म्हणून म्हणलं तिघाले उद्या बोलावतो, आणि त्याच्या समक्ष म्हटलं मग कसं त्याला आपण विचारपूस करू. हा, असा मा अंदाज होता. नाही नाही ना त्यानं तर चोर मग कसा सतर्क होऊन जाईल ना अशानं 10 वर्षी शोध लागत नाही ना आपल्याला तर मी काय सांगतो मोठे पाटील तुम्ही त्याला भनकच लागू नका देऊ हो तुम्ही त्याला म्हणा बा आपले दाच होते वाटते म्हणा माय काही लक्ष नाही म्हणा बरोबर हो, बहुतेक माय एवढ्यात नाही कसं म्हणजे स्मरणच राहत नाही म्हणा असं म्हणून ते प्रकरण जरासं त्याच्यावर माती टाकल्यासारखी करा आणि मग आम्ही बरोबर सॉल्व्ह करतो ते हो काऊन की याच्यातनी कोण आहे हे खरा म्हणजे यातला गुन्हेगार कोण आहे तिजोरीत फोडणारा तर ते आम्ही बरोबर बाहेर काढतो मग. बरं, मग उद्या मग समजा त्याला प्रत्यक्ष समोरासमोर बोलावच नाही. नाही नाही, अजिबात बोलू नका त्याला हो त्याला वाटलं पाहिजे की बा चला वाचतो गड्या नाही का म्हणजे मग ते कसं खुसून जाते पण मग आम्ही आमचं काम सुरू करतो हो कारण की आम्ही दुसरं एक काम करून राहिलो की बा तुमचं दुकान चालते का हो लक्ष्मीच्या माध्यमातून ते बी आम्ही शोध उद्या घेणार आहोत तर तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ण डिटेल मॅटर आम्ही देऊन देतो काय आहे प्रकरण हे चोर कोण होती तिजोरीचा. फक्त म्हणलं परवा दिवशी तुम्ही एक सत्कार ठेवा आणि तिथं या सगळ्याची बिलकुल कार्यक्रमच करा हा मस्त राज दरबारच भरवा तुमच्या याच्यातनी वाड्यातनी आणि तिथं सगळ्या समक्ष यायला सबक शिकवा या काशाले बमने कोण आहे याच्यातनी म्हणजे खरा हो तर ते तुम्ही सबक शिकवा. बरं, ठीक आहे ना, मग तसं करतो मग मी. हो, तर ते आपलं याचा सत्कार घेऊन घेऊ आपण मग, मारुतीचा त्याने एवढं चांगलं काम केलं. हो, तर सत्काराचा कार्यक्रम आहे म्हणून कसं आपण जाहीर करू आणि त्याच्यात यायचा करू मग. हो, फक्त उद्या तुम्ही पूर्ण शोध लावा. त्याची काळजी करू नका अर्ध काम झालंच आहे आमचं लक्ष्मणशी आमचं पूर्ण सेटिंग व्हायला आहे पण आपलं काशाचंही काय करते कसं करते तेही पाहणार आहोत. उघडे त्याचंही कसं आहे, ते वावरानं फवारा मारते का नाही, बहुतेक मला वाटते पाणीच मारते, काय करा शिष्या इकते का काय करते. हो, शेतीचा पुरा धिंगाणा वाजवला. हो, त्याचाही शोध लावा बा, ते कसं काय चालू आहे त्याचं. हो हो ती बी बिलकुल आहे पण त्याचं काम शंभरच्या इकडे दिलेलं आहे हो त्याचा शोध लावायचा कारण की दोस्तांना यायचा हो बरोबर ते आम्ही सांगितलं त्याला काय करायचं काय नाही तर तुम्ही काहीच काळजी करू नका तिघाचं बी काय काय म्हणजे प्रकरण आहे ते उद्या आपण उघडकीस आणू आणि परवा दिवशी तुम्ही त्याचा भयानक सत्कार घेऊन घ्या. चला मग लागा कामी आता. हो, मी लागतो माया, तुम्ही लागा तुमच्या. ठीक आहे मग या. राजे शिवलाल भाऊ कसं करा सांगा ना बा हे बा तुम्हालाच पाहून राहिलो आम्ही कुठे गेले हो आता बहुतेक आता बाया घ्या येते तोपर्यंत आता काय करावं काय नाही तुम्ही लवकरात लवकर मार्ग सांगा हो सकाळी आपल्याला बोलायला टाईम भेटणार नाही कोण की बुडा हो शांतारामले या कंदीर बुड्याले बोलावणार आहे तर आता तिथं जर आपला खाडा निवडा झाला तर काय करावं म्हणलं ते हो तर 10 लाख रुपयाचं कसं करू आता. पण तुम्ही राजा असे काम कायच करता आता तुमचं एवढं दुकान चालू राहिलं पैसा आदला सगळं भरभराट आहे आणि तुम्ही काय आपले त्या तिजोरीच्या मागा लागले तुम्ही नसते कामं करून ठेवत जा मी बसतो ते निस्तरत मग. अध्यक्ष तसं नाही ते थोडंसं उलाढाल होती ते 2-3 दिवसात पाटील टाकूनच राहिले होते त्याच्यातनी पण हे आता लवकरच उघडकीस आलं नाही असं काय माहीत आता असं वाटे बा 8-10-15 दिवस काही तिजोरी खुलत नाही आणि हे आता 1-2 दिवसातच खुलली मग काय करा आता योगच खराब असल्यावर काय करा. योग खराब आहे हे आहे ते आता मला किती टेन्शन आलं त्याचं मला अभ्यास करावं लागते ना म्हणजे काय सोपं नसते ना एक तर छत्री माणसं ती कोण आहे कंदील बुड्या शांती आहे ते सकाळी बोलावणार आहे म्हणते त्याच्या बरोबरीने आपल्या टिकणं म्हणजे काय सोपं आहे का तरी आता आजचं निभलं हो आज नाही तर आजच डाऊट आला असता याच्यावर मी सांगितलं यायला बा जरासा भोबाटा करा तर याच्यावर कमीत कमी सध्या तरी अजून डाऊट नाही आहे त्याच्या बाबाचा. म्हणून तर तुमचे मार्गदर्शन घ्यायला आलो की बा आता उद्या काय करू उद्या सकाळी आता म्हणजे सगळं गावात जमा होते का काय सांगा बुडा काय करतील काय नाही काही हरकत नाही तसं आपण तोडील तोड हाऊस म्हणा त्याला आपण टक्कर देऊ शकतो शिवलाल टोय कुठे काय म्हणते तर एक काम करा तुम्ही तुम्ही सकाळी मी सांगतो तसं करा तुम्ही.
सांगा मग जरासा रामबाण उपाय सांगा यावेळेस का म्हणजे कसं आहे लय अंगावर आल्या द्यायच्या म्हणून म्हणलं निस्तरलं पाहिजे. हा, मग तेच सांगू राहिलो ना, बेबीच्या देठापासून बोंबला लागते तर आपलं खरं वाटते लोक आले, मग ढोल फुटे लोक वाजवायचा तर खरं आहे. म्हणून म्हणलं मी सांगतो तसं आहे का मुकाड्यानं. मी आता एक तुम्हाला एक खर्रा लिहून देतो, पोलीस स्टेशनचा रिपोर्ट लिहून द्यायचा उद्या तुम्ही. द्यायचा म्हणजे द्यायचा नाही, फक्त शो मारायचा. एका कागदात लिहून देतो की बा आमच्या घरामध्ये घरातील तिजोरीतील 10 लाख रुपये चोरीला गेलेले आहेत, त्याबद्दल शोध लावावा, असं तसं मी तुम्हाला लिहून देतो. आणि सकाळी उठल्याबरोबर बिलकुल बाबाच्या पुढे कागद हजर. हो बाबा, आपल्याला हे पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायचा आहे, आपल्या घरातला पैसा गेला कसा, हां मला खराब वाटू राहिला, रातभर झोपायला नाही, असं तसं तुम्ही तिथं बोला. आणि बाबाचं मन परिवर्तन करा की बा आपले लायने पाटील असे करू शकत नाही, यायचं हे काम नाही, दुसराच कोणी असला पाहिजे. म्हणजे समजा मी त्याला ते कागद दाखवायचा नाही का सकाळी सकाळी, मग तसं करायच लागन. कारण की तशानं असं वाटण द्यायला की बा मनोजनं जर चोरी केली असती तर हे पोलिसापर्यंत गेला नसता, यानं तर बा रिपोर्ट तयार केला, याच्या मनावर परिणाम झाला. तेव्हा कुठं ते तुमच्यावर तर त्याचं दुर्लक्ष होईल. नंतर मग पाहू काय होते तर पुढचं पुढे. बरं तसं करू का मग. बरं पाहू मग पुढचं पुढे काय होते नाही का. सकाळचं मग हे बा कागद लिहून द्या मला पटकन. म्हणजे कसं एस टी याची पटकन अजून राहून जायचा. द्या मग पटकन. बरं ठीक आहे मग त्याला लवकर लिहून देतो तुम्हाला. आणि मी काय म्हणलं पाटील, असे घाबरल्यासारखे वागू नका तुम्ही. असं बिलकुल माणसांच्या चेहऱ्यावर असा फ्रेश असला पाहिजे माणूस, वाटलं नाही पाहिजे बा असं आपल्या काही आपण गुन्हेगार म्हणून. शावासारखं राहा तुम्ही. हो बरोबर ठीक आहे द्या लवकर. चला चला. तुम्ही त्याला मला चांगलं असं ठेचा लागत होतं. बसले आता काय करू काय हातावर हात देऊन बसल्या होत्या आणि ते शेवटी आता मारतीचा फोन आला म्हणून जमलं म्हणता. बाई पण कसं असते काही सुचत नाही ना, मग माणूस असते घाबरलेलं. काय करावं काय काही समजत नाही. मग बंदूकच काढेन बाबा ते. पण मारतीचा फोन आला काही खरंच म्हणलं शब्द नाही बोलला ते. माफ करा म्हणे निरा म्हणतात नाही बा म्हणलं एका हॉटेलवर थांबून चहा पाजला आम्हाला सगळेले. चहा घ्या असं करा तसं करा मावशी काकू असंच म्हणे. आपण गुंपा मावशीचं रस्ते का नाही काहीच काम नसतं पडलं. मग काय तर तुम्ही म्हणलं हिंमत नाही दाखवली. जाऊ द्या आता, झालं ते झालं, घ्या थैल्या घ्या आणि जाऊ द्या अंदर. पण कमाल आहे बाबा मारतीचा. ते म्हणे मला मारती संग 2 शब्द बोलायचेच आहे म्हणे. तर बोलला बाबा फोनवर. दादा दादाच करीन निरा. हो मला तर समजूनच नाही राहिलं, हे 3 फूट मारत्या कसंच काय त्याच्यावर डेअरिंग मारते काय सांगा आता. याला पाहिलं नाही ते तरी बरं झालं, याला पाहिलं तर काही खरं नाही याचं. बरं जाऊ दे आता, चांगलं केलं मारतीनं आपल्या. मारतीच्यानं सगळं व्यवस्थित झालं. हो घ्या म्हणलं थैल्या घेऊ लागा जराशा. चला घ्या पटपट उचला चला. कुठं बोलूच नका तुम्ही अजिबात. मला सगळं समजलं तुमचं. त्या दिवशी इथंच घटना घडली. तुम्ही थैली घेऊन आतमधून आले आणि मी विचारलं तुम्हाला की हे काय आहे पैसे काय, तर तुम्ही म्हणाले की मी पैसे द्यायसाठी आलो. पण तुम्ही पैसे द्यायसाठी नाही, त्या तिजोरीतले न्यासाठी आले होते. मी नक्की ओळखते ते. काय बोलून राहिली तू. अरे मी द्यासाठी आलतो ना, पण दुसऱ्या दिवशी तुझ्या बाबाला दिले ते 5 लाख रुपये. मी इथं तिजोरी ठेवासाठी देऊन राहिलो होतो, पण रात्री बाबा काही भेटले नाही आणि मग मी माझ्याजवळच ठेवले. मग सकाळी तुझ्या बाबाला देऊन दिले 15 ऑगस्टच्या दिवशी. तुम्ही खोटंच बोलत आहे. मला खरं वाटतच नाही. कारण की मग तिजोरीतले पैसे गेले कसे, कोण देणार आहे पैसे इथून. तुम्हीच त्यातले 10 लाख रुपये काढलेले. 5 लाख माझ्या बाबाला दिले आणि 5 लाख रुपये तुम्ही काहीतरी कोणतं तुमचं काही काम असेल त्याच्यासाठी काढले. नाही ना, तू ऐकत जा ना मयुरी, तुला काय माहिती आहे का काय काय नाही. तर इतका मोठा व्यवसाय माझा चालून राहिला, सगळं पद्धतशीर आहे. तू आपलं मावर आड घेऊन राहिली. म्हणजे स्वतः मी त्याचा एकुलता एक पोरगा आहे म्हणलं, सगळं माझ्या इस्टेट, आणि तू काय मला बोलून राहिली फालतूची. मला पक्का विश्वास आहे तुम्ही पैसे घेतलेले आहे. तुम्ही खरं तुमच्या बाबाला सांगून द्या असं असं झालेलं आहे. मला काय अडचण तुमची ती तुम्ही सांगा, पण नक्की तुम्हीच पैसे घेतले. काय म्हणतो तू, हे बा जास्त बडबड करू नको. मी सांगतो तसं बोला मुकाडे ना, याच्यात शब्द बोलायचं नाही तो या प्रकरणात. काय काय नाही तर मुकाड्यानं राहायचं नाही, तर मी नेऊन घालीन म्हणलं. काय वागणार नाही. वागणार नाही नसेल तसं कसं काय वागणार नाही. तुम्ही खरं सांगा म्हणजे तुम्ही पैसे घेतले. हो घेतले. हो एकुलता एकटा पोरगा म्हणलं, माझी इस्टेट आहे, मी काय करायचं ते करी. तू कोण सांगणार मला. म्हणलं तुझ्या बाबाचे 10 लाख रुपये फेकून देईन मी राहिलेले. 15 लाख दिले ना, 5 लाख दिलेले आहे द्यायले. देतो मी लवकर. तू जास्त बोल नको म्हणलं. आमच्या घरांनी जास्त नाक खुपसाच नाही तो. मी माय बाबा पाहून घेईन काय करायचं ते. तुम्ही तर खूपच बोलायला लागले. मी सांगते तुम्हाला काय खरं सांगा तुम्ही. पैसे चोरले की नाही तुम्ही. बा जास्त आवाज वाढ नको तू. काय 2 आणि अशा एक जर मारली ना तर दुसरी मारायचं काम नाही पडत तुला. काय एक जांभळा फोडीन मी तुला सांगू राहिलो आता. अजिबात या विषयाची दखल द्यायची नाही म्हणलं. तोंड उघडायचं नाही. चुपचाप राहा म्हणलं मुकाडा. पैसे मॅच घेतलेले, अडचण आली होती मला. मग कुठून फेडू मी. काय फाशी घेऊ का मग सांगू राहिली. अच्छा म्हणजे तुम्हीच घेतले नाही का. असं जांभळ फोडता का. बरोबर थांबा तुम्ही. हो मी सांगतो तुमच्या बाबाला सांगतो मी. आता काय करायचं ते करा तुम्ही. काय म्हणतो हे बा शंभू शपथ आहे तुले. तू काय बा बोलली, तू काय सांगितलं मी वागवणार नाही तुला. काय मी नेऊन घालणार आहो तुला सांगू राहिलो आत्ताच मी. बाबा धमकी देऊन राहिले तुम्ही. वाटलं ना इतके हा म्हणून. म्हणलं छोटे म्हणलं बापाचे पैसे चोरता वाटतं तुम्हाला काही. घरातले पैसे चोरता तुम्ही. इतकी काय खाड पडली तुम्हाला. अरे आता काय सांगू तुम्हाला, समजते का काही गोष्टी. वरच्या दुकानदाराची आपली कलम द्यायची होती, ते थोडेसे पैसे कमी भरत होते. तर मग ती म्हणे उद्याच पाहिजे, नाही तर घरी येऊन फालतू ते कलकल करत होता. म्हणून मी सध्याचे 2-3 दिवसापुरते काढले. आणि तुझे बाबा मी मला मदत करी तर त्याला देऊन टाकले. आता माझ्या कसं उधाऱ्या जमा करणं सुरू आहे आणि मी ते पैसे 2-3 दिवसात ते टाकणार होतो तिजोरीतनी. पण हे प्रकरण आधीच उघडलं. तिजोरी मला वाटलं बा खुलत नाही 8-10 दिवस. अच्छा पण तरी पण हे चुकीचं आहे. बाबाला विचारलं असतं तर काय बिघडलं असतं का तुमचं. पण मी सांगते त्यांना. अरे थांब ना, तू बोलू नको. पा मी का नाही तुला माझा खरा माणूस नाही तुला सांगू राहिलो मी आता. नेऊन घालीन मी. वागणार नाही. अजिबात बोलाच नाही. शंभू शपथ आहे म्हणून तुला आता. काय करावं काय नाही समजायला मार्ग नाही. काय करा अहो म्हणलं ऐका तर घरी. मी हे बा माझं बोलूच नको तू काय विषय काढला संपला म्हणलं आपला. हे संबंध संपला. ठीक आहे तुम्ही. काय म्हणूस ती कायचा कागद कायचा आहे म्हणलं. सकाळी काय आहे ती.
काय करावं काय बाबा सांगा तुम्ही आता रात्रभर झोप नाही आली मला. हां रात्री तुम्ही म्हणे की काय रे बाबा मनोज पैसे घेतले का. माणसाला किती खराब वाटलं तर सांगा बा तुम्ही. घरातला पोरगा चोर बनून राहिला तर किती खराब वाटेल मला. म्हणून शेवटी निर्णय घेतला. रिपोर्ट लिहिला मी आता आणि पोलीस स्टेशनमध्ये सरळ देऊन द्यायचा की जे बी कोणी असन ते जे कोणी आता खरा गुन्हेगार असन ते बाहेर येईल. म्हणून म्हणलं हे मी रिपोर्ट लिहिलेला आहे आणि मी चाललो आता पोलीस स्टेशनला. कायले रे वाढवतो ती विनाकारण कायले वाढून राहिला ती. अरे बा माया लक्ष नाही त्याच्यावर. मी 20 लाखच धरून बसलो होतो ते. मला तर अंदाज आहे की 10 लाख होती ती. हो 10 लाख होती. एकही नोट इकडे तिकडे गेली नाही. मला कसं भ्रांतच नाही राहून राहिली. एवढ्यात माझं विस्मरण जास्त होऊन राहिलं आणि लक्षात काहीच नाही राहून राहिलं. बहुतेक माझा अंदाज आहे 10च होती. नाही ते काही असो पण हे पहा कसं असते दूध का दूध पाणी का पाणी. म्हणजे शेवटी निर्णय क्लिअर होऊन जाते. कोणा चोरले काय काय नाही तुमच्या मनाची कसं जे आडी पडलेली आहे ती निघून जाते. म्हणून मला आपण पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊ आणि बिलकुल एकदम क्लिअरच करू कोण होईल. नाही ना पण काही गरजच नाही राहिली ना. माया लक्ष नाही ना. 10 लाख होती वाटते. 20 लाख नव्हतीच त्याच्यात. बापरे का खंडूकच फुटलेलं काय तर नो टेन्शन. नाही ना आपण आता तुम्ही लक्ष घ्या तरी पण म्हणजे कसं आता नाही मी थोड्या वेळानं जातो मग. तुम्ही लक्ष घ्या बरोबर परफेक्ट. जर गेले असन तर म्हणजे कसं पटकन मी चालला जातो आज. नाही अजिबात जाऊच नको. मी ते शांतारामले ते कनिल आबाजीला बोलावतच नव्हतो. काऊन की मायाच कसं आपलंच बरोबर नाही कुठं बसतं. पुरेपूर जर ध्यान असतं बुवा काही लेखी असती तर मग बरं असतं. आपण कसं भस्कन कोणाले 10-20 हजार 50,000 अडचणवाल्याला देत राहतो लक्ष काही राहत नाही. हो तर माया अंदाज आहे की 10 लाख होती. चला बाबा गंगेत घोडे नाही आले आता नाही का. जमला आता टेन्शनच मुक्त झालो. नाही तर बस मी आता मला कठीणच होती आता. बरं मग राहू दे मग आता हे मग काय कॅन्सलच करू का आता पोलीस स्टेशनचं. ते फाडून टाक कागद. आपल्याला कसं वाळवायला पुरत नाही. काऊन की काही नाहीच तर याच्यातून काय निघणार आहे याच्यात. हो जाय तू हो दुकान उघड आणि आपलं लवकरात लवकर काय ते कर. पुन्हा आता लवकर दुकान उघडायला लागेल. गिऱ्हाईक वाट पाहिजे तर. बरं ठीक आहे मग येतो. आता काय बाबा दिवस नाही निघाला तर सकाळी सकाळी माघारी काय आहे बा आता नवीन. आता काय मग अजून कुठं मार खाल्ला होता म्हणलं. सांगा आता आमच्या घरच्या बाईने सांगितलं लक्ष म्हणजे लय मारलं म्हणे. म्हणून आता भेटीले ना काम नाही का आमचं. किती लागलं बा काय लागलं बा जरासं म्हणजे तुम्हाला म्हणाले बरं वाटते बा आले बा 4 लोक भेटायला आपल्याला. नाही तर मग काही फायदा आपला काय पैसा आदला असून काय फायदा का. नाही काहीतरी बा मतलब बसल्याशिवाय तुम्ही एवढ्या सकाळी येतच नव्हते. मग एवढ्या 6 वाजता रे सकाळी काहीतरी बा तुमचं नवीन शिजून राहिलं. काय म्हणणं काय ते सांगा बा मला स्पष्ट. मग त्याच्याचसाठी आलो होतो आम्ही. खरं कारण तेच आहे तर म्हणलं लवकरात लवकर आजच्या तू शोध लावते कसं काय आहे आता हे दुकान काऊन चालते बा. इतकी पब्लिक लोक इकडे तिकडे खेड्या पाडायचे काऊन येते दुकानदार लोक याच्याजवळ. तर त्याचा शोध आता तू माल घेऊन लावणार होता. तर म्हणलं लवकरात लवकर लाव म्हणजे कसं आहे उद्या कार्यक्रम करण्यात यायचा तिघाचा बी काशाचा बमण्याचा नाही पडला. म्हणून म्हणलं तू लवकरात लवकर आपल्या मार्गी लाग आता. आपण लोकांना करायला चांगलं इकडे माय जांभळ फुटून राहिलं ना. हो मग काय करायचं फालतू बसले आपले. बरं मी लावतो बा शोध त्याचा. हो जवळपास मला काही गोष्टी समजल्या त्याच्या म्हणा. हो फक्त मला आता क्लिअर करणं आहे बस. असं म्हणजे काय कोणती गोष्ट लक्षात आली तुमच्या समजा असं म्हणजे काय माहित पडलं. ते कसं आहे तुम्हाला माहित नाही. हो हे जे दुकानदार आहेत की नाही आजूबाजूच्या खेड्यापाड्याला काऊन येते. हो हे काय करते हे वजन मापातनी घोर करते. हो याला जर समजा आपण पावभर बा गोळंबी मागितली तर हे 1.5 पाव देऊन टाकते. हो आणि त्यांना समजा दुकानदारांनी यादीत लिहिलं बा 5 तेलाचे डब्बे. हो त्याच्या गाडीत टाकायच्या ती 6 टाकते ते. हो असं करत करत ते बरोबर जास्त रुपयाचा माल देते. म्हणजे 1 लाखाचा घेतला तर ते 1.25 लाखाचा त्याला माल देऊन देते. आणि मग त्याच्या घरी जाऊन ते वसुली करायच्या वक्ती त्याचे ते कमिशन जे आहे 25% 20,000 शिल्लक दिला तर त्यातले 5,000 रुपये त्याला मागून घेते. हो असं ते वसुल्या मारते. 1.5-2 लाख रुपये महिना पडला बमण्या. साहित्य नाही का म्हणजे बरोबर आहे. म्हणून सध्या लोक येऊन राहिले नाही का. आता त्याचा जर फायदा होत असेल तर मग ते काय 5,000 द्यायला मागं पुढे पाहिजे. 20,000 रुपये शिल्लक आल्या असं आहे ते नाही. म्हणजे आम्हाला माहित नाही त्याच्यात सांगितलं नाही आम्हाला गोष्ट. ते का ओळखत नाही का कोणाला द्यायचं कोणाला नाही. तर बरोबर हिशोबाचा माणूस पकडते आणि बरोबर कव्हर करते. हो आता मला म्हणे तुम्हाला 2-2.5 लाखाचं सामान घेतलं तर 3 लाखाचा माल देतो म्हणजे 3-3.25चा. हो तर असं करून मी आता माल आणणार आहोत. साहित्य नाही का बस झालं मग रंग्यातच पकडाच त्याला. तू माल जसच्या तसा घरीच आणून ठेवा. पूर्ण मोठ्या पाटलाच्या पूर्ण निदर्शनात आणून द्यायचं आपल्याला आणि बबण्याचं काम काढायचं आपल्याला पुराव्यासहित. बरोबर ठीक आहे ना काही हरकत नाही ना. हो तुम्ही 10 टाकून द्या एखादा म्हणा. हो असं साहेब मी काही देत नाही असं म्हणजे मी हातावर करीन बा असं साहेब 10 डबे घेतले बा तेलाचे तर इकडे माझ्या 15 निघणारच आहे. सापडते मग जमते ते जमते. बरं तर ठीक आहे लवकरात लवकर जा आणि किराणा घेऊन ये मग. जास्त टाइमपास करू नको सकाळच्या टप्प्यातनी. लवकरात लवकर काम करून टाक. नाही तर मग कसं अजून तिजोरीचं प्रकरण उकरायचं तर तुमचं राहून जायचं. हो ते तिजोरी ते लक्षात आलं वाटते नाही का. बरोबर ठीक आहे ना पाहतो मी लवकरात लवकर जातो बाबांना आवाज देतो आणि माल घेऊन येतो मग. हो ठीक आहे मग. अरे लक्ष्मणराव सकाळी सकाळी कसं गाव इकडे चक्कर. दिवस निघाला की इकडेच का बाबा. लवकरात लवकर किराणा घेणार मला ते नाही ते विचारले त्यांनी इकडे तिकडे. मग काय त्यातले 40,000 गेले. मग काय तर 40 कोण घेतले मला तुमच्या. हो त्यानं तर हॉटेलनं पुरे पैसे दिले वाटते तुम्हाला. ते व्हिडिओ कॉलमध्ये सांगा मध्ये मारते फालतू आगापणा केला. शेवटून त्याला निघायच्या वक्ती ते काय म्हणे हॉटेलला म्हणे बा 2 शब्द बोला जाय म्हणे. मारतीच्या आईले म्हणे बा माफी मागतो असं तसं. त्याची लट्टावली ते. आता काय गैरसमज झालेला मारतीविषयी काय माहिती त्याला त्याची लट्टावली. तर मग मारतीला फोन लावला तर मारती आपला हे अशा लंबे लंबे फेके ऐसा करेंगे वैसा करेंगे अभी तो तुमको हमने बचाया ऐसा हो गया जान दे बोले तुमको बख्शीश दे देते बोले 40,000 रुपये लक्ष्मणराव के पास के बख्शीश ले लो बोले. गेले काही माय बसला ना फटका मला काही गरज होते तोंबड्या बोंबलाची. एवढं मारते बदमाश आराम करू लागला. आता वाटते आपल्याला काय बोला काय नाही. गेले काही हातो काही गरज नसतानी.
सांगा आता काय गरज त्याले. हा दिंडी आहे की नाही, बदमाश आहे ते, मारते आहे. मग काय ना फक्त ते कसं आहे योगायोग असा आहे त्याची एकमेकाची समोरासमोर भेट नाही झाली म्हणून हे आहे. नाही तर त्या का हॉटेल दिसला नाही मी सांगतो लक्ष्मी असा मार खाईन नाही एका दिवशी मारते भयानक. हो त्याला वाटते मी डॉन ऑन हे आहो ते हो. तर ते काहीतरी गैरसमज व्हायला त्याचा. हो ना ते गैरसमज व्हायला म्हणून. नाही ते काय समोर आला असतं बस झालं. पण ती योग सुद्धा त्याची भेट होऊन नाही राहिली. ते जाऊ दे आता 40 गेले मग आता त्याच्यावर पाणी सोडलं मी. चला बरं लवकर किराणा घेऊन द्या मला पटकन. मी येतो या दिन ती घेऊन. सटकन पटकन देऊन द्या. नाही तर अजून मग कसं मला सरा बसायला बोंबलं काय होते काय नाही तर ना. पण राजा कसं लक्ष्मणराव आमची जरा अशी पकपक करू राहिली आज राजा. हो ते काय होते तिजोरीचं आणि काय नाही कसं काय करा हे लाईन पटला डाऊट आलेला आहे आता. हो 10 लाख गेले कुठं आता सकाळी पाहतो म्हणजे मी आता. आता आम्हाला बोलावते का काय करते काय सांगा. मग तेच म्हणलं अजून काही व्हायचं तर मग अजून ते किराणा राहून जायचा. सटकन माझा फायदा करून द्या तुम्ही. 2 लाख रुपये देतो तुम्हाला मी. 2.5 पावणे 3 लाखापर्यंत आपल्याला माल आला पाहिजे. लागेल तर तुम्हाला बी 20,000 रुपये मी देऊन देतो. हो ती बरोबर आहे नाही का. सटकन आता कसं आहे जहाज डुबाच्या आधी जे काय करायचं ते करून घ्यावं लागते नाही का. हो काही याचा बुरं ठसेन आता लाईन पटला तर काही सांगता येत नाही का. हो त्यापेक्षा आपलं पटपट फायदा करून घेण्यात मजा आहे. तर तुम्ही लवकर 2 लाख रुपये घेऊन या. आणि मला 20,000 द्यायचं. मी तुम्हाला 270 पर्यंत किराणा जवळपास देतो. तेलाचे डब्बे 5-6 शिल्लक देतो. बाकीचं मटेरियल हे ते हेच नाही करत. या लवकर या पटकन या तुम्ही. लवकरात लवकर घेऊन जा. मग त्या लवकर लाईन पटला उघडा म्हणा दुकान फटाफट मोजून सुरू करा. चला लवकर मग. राजा पाटील काय आम्हाला झोपच नाही आलो रातभर काशाला मला. हो काय कसं होईल तुमचं काय सांगा आता. हे तिजोरीचं प्रकरण म्हटलं. काय म्हणते बाबा काय पोझिशन आहे. अरे बाबा निपटलं ना ते निपटलं आता. मग काय बाबाला म्हटलं मी सकाळी आपल्या प्लॅननुसार. बाबा म्हणे काही नाही म्हणे दाच होते वाटते म्हणले काची. हो मला कसं ध्यान नाही येऊन राहिलं म्हणे. बाबाचं कसं लक्ष नाही राहत जास्त. हो ते भुलले ते. काय बोलता राजा सोने पिसवा का झाला येतं मग बिना औषधानं सुटलं राजा खांडू. ते काय तर म्हणून तर फिरत झालं माणूस. हो बाबाला म्हणलं हे घ्या म्हणलं खरं हो त्या चाललं म्हणलं पोलीस स्टेशनले. नाही म्हणे बा म्हणे माझ्यानंच गलती झाली म्हणे फालतू नसतीचे कामं. माझ्या लक्षात नाही म्हणे 10 लाख होते म्हणे. त्याला जमलं बा मी आता म्हणलं हे कुठं रोख जाते कुठं रोख नाही आता. तर मग कसं करता देऊन ना किराणा. मग आता लक्ष म्हणले कसं काय ते गडबड करून राहिला विनाकारण मग अजून कसं गिराईक चालला जाईल इकडे तिकडे. बरोबर देऊन टाकू ना मग. द्या ना आवाज द्या फोन करा त्याला. ये म्हणा फटफट मोजून देऊ सकाळच्या टप्प्यात. एरिया आता कसं 9 वाजे लोक कसे परगावची गिराईक येत नाही. जास्त गडबड नाही राहता. काशीनाथ बी आता 9 वाजे लोक मग ते झाला फवारायले. असं फवार आहे का काशीनाथ फवार वाटते आज नाही. आता पाटील म्हणून राहिले आता औषध आणू नाही घरी. बाबा म्हणे त्याचे जा म्हणे आज. म्हणून म्हणलं कसं पाणी नाही काही नाही आज जरा वातावरण बरं दिसू राहिलं. द्या म्हणलं ट्रॅक्टर घेऊन जातो 2-3 पोट्टे सांगेला आहे. असं हो का आज हात मारतील का नाही का. हात नको मारू म्हणा बाबा करशील घोर. हो पाहिजे म्हणलं जरा व्यवस्थित मार यावेळेस. मागच्या वेळेस त्याला रिझल्ट नाही आला बरोबर. हो कसं नाही हो पाटील. आता रिझल्ट येतच होता ना. आपण पाणी आलतं ना तुम्हाला माहित नाही का लाईनी पाटील काय घटना घडली तर मग पाणी आलतं ना आपण फवारा मारल्याबरोबर. त्यावेळेस खतही बी मारलं त्यावेळेस पाण्यानं वाहून गेलं. हो जाऊ दे गेलं तर गेलं. त्यावेळेस औषधे बहुतेक मला वाटते काय तो कसं आणलं काय नाही ते दुकानदारानं तुला काही बरोबर दिलं नाही. तर मी आता यावेळेस कसं तुला घेऊन दिलं चांगलं पद्धतशीर मी चेक केलं ते विषय नाही. यावेळेस रिझल्ट येते आपला. तर यावेळेस तू जरासं काळजीने लक्ष दे. पोट्ट्यावर ध्यान ठेव. पोट्टे कसे इकडे तिकडे हेरफार करते मागच्यासारखं झालं नाही पाहिजे आता. यावेळेस भाकर नाही खात मी तिथंच राहतो उभा. मी त्याला ते औषध तयार करून देतो आणि तेच बरोबर त्याला मारायला गो. बस त्याला त्याच्यानी ढवळाढवळ करून देत नाही मी. तेच म्हणलं कसं मग बाबा कसं चक्कर मारते मग आता पिकाचं असं झालं नाही पाहिजे भोमाराबाद. आता कसं लवकर कव्हर करावं लागते नाही तर लोकांचे आले फुलावर आता आणि आपल्या अजून म्हणजे काहीच नाही. येते जागेवर आता मग काय तर पद्धतशीर होते काही वांधा नाही. ते मागं जरा पाणी जास्त म्हणून चला आले वाटते लक्ष्मणराव. बापरे पैसे घेऊन आले वाटते डायरेक्ट. अरे का लक्ष्मणराव का पेमेंट सगळं आणलं वाटते बा. काय करता बा मी आता म्हणलं बा पटकन लवकरात लवकर बा किराणा घ्या आणि पैसे मोकळे करा. नाही तर अजून काय काम निघून सांगता येत नाही. म्हणून यायला सकाळीच भेटलो मला आज लवकर किराणा द्या. बिलकुल इथं आता आपला कटलं भरलं घेऊन जातो मला धाब्यावर आता. बरोबर ठीक आहे ना. हो काढा द्या यादी द्या फटोफट. बबनराव घ्या रप चालू द्या आता काय काय चला तुमचं ते कटलं कोणाचं आहे ते लवकर घेऊन या. अर्ध्या घंट्यात माल मोजून तयार. चला ना चिठ्ठी आणा इकडे. किती आहे पेमेंट किती रुपयापर्यंत पाहिजे माल. 2 लाखापर्यंत बजेट आहे. कमी जास्त पडले तर आपण फोन पे मारू. काही विषय नाही. बरं चला ना यादी आणा पटकन इकडे फटाफट मोजणं सुरू करू देतो. द्या बाबा इकडे का काशीनाथ काय का मी तुलाच पोर राहिलो होतो. बाबा इकडे इतक्या दूर काय बसला म्हणलं तू. औषध तयार करता का. काय औषध घेऊन राहिलो का मी. औषध घेणार दिसू राहिलो का. अरे बाबा औषध तयार करतो मी इथं. फवारा चालू आहे. ट्रॅक्टर लावलेला आहे तिकडे बाजूनं. 2-4 पोट्टे आहेत कामाले. तर म्हणलं आता औषध तयार करतो मी तिथं टाकून देतो त्याच्यातनी. तू काय म्हणणं आहे मग. काही नाही म्हणलं बोले मारायचा होता. जवळच्या जवळ आहे म्हणलं आपलं वावर दिला का बरोबर पाय. हो कसं तू ट्रॅक्टर औषध आहे तुझं दिला समोर. अरे मुकार आहे ना बाबा का कशी सुकानं खाऊन राहिला खाऊ दे ना अर्धी भाकर. ते मोठे पाटील आणलीस तर मावर डाऊट पकडते. पाणीच फवारतं का म्हणते तू. असं आहे ती तू म्हणतो मावर देतं का फवारून या औषधातनी. काय सांगू करा तू आपण काय फरक आहे का मी का कोणाला सांगणार. आता तुला का बावली सारखे 2-2 बॉटला दिल्या 1-1 लिटरच्या मागच्या वेळे. मला सांगितलं त्यानं म्हणून मी आलो. असं म्हणजे माऊली तुला सांगत नाही त्याला म्हणलं ना कोणाला सांगू नको चबऱ्या वानाचं. हे बा तुम्ही काय करा झुंबर भाऊ आता तुम्ही आहे आपल्या दोस्तानेवाले. तर आपण काय करू पहिले तुमच्या वावरात मारून देऊ. हो नाही तर पटकन यायची तर बसा लागेल. लाईनी पाटील गुंतलेले आहे तिकडे किराण्यात नाही. आणि म्हटलं मोठे पाटील फालतू कसं आता मावर जरा जास्त लक्ष आहे. येऊ बी शकते फवार आहे म्हटलं तर लवकरात लवकर पटकन पहिला टप्पा तुमच्यात मारून देतो. आणि त्या पोट्ट्याले फक्त तुम्ही 50-50 रुपये देऊन देता. बरोबर देऊन देतो मी. मग काही वादा नाही. तुला किती द्यायला लागेल मग तुला किती द्यायला लागेल म्हटलं. तर तुम्ही असं करा झुंबर भाऊ 2,000चं फवाऱ्याचं औषध होतं तुमचं मजुरी बी ट्रॅक्टर बी. तर असं करा तुम्ही 1000 देऊन देता आपल्याला. जास्त काही नाही 1000 असले तर बस झाले. फक्त संध्याकाळी देता आज.
बस 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 सध्या काय कायले आता फवारा झाला की पैसे घेतो खिशातच आहे बाय मग काय तर बरं काही म्हणले का बाकी बजेट मस्त म्हणजे म्हणले का कशा म्हणले का जे घडलं नाही तो आले का एकदम म्हणलं बिलकुल हात मारला पण नाही आता तो आता समजा 2-4 जणांचे फायदे उरायला नाही ते काय तर मग करायच लागते तसं आता पाय ना तू हे बा शिवलाल बबन त्याच्यानंतर त्याच्या मेवण्याचं ते माऊली त्याचा मेवणा मग इथून औषध पार्सल केलं मी पहिले फवाराच्या वक्ती मग काय तर इकडे पुरं पाणी फवारलं होतं म्हणून तर कसं असं भुमारा वाजला इकडला असं आहे ते. आता फार फरक दिसते ना आता हेच वावर पाहिला तू हा हो किती मस्त आहे त्या बाजूला लाईन म्हटलं पण आता म्हणलं जरासं पद्धतशीर मार आता बाकीच्या काही ऐकू नको फक्त माहिती एवढं पाय फक्त बस यावेळेस कोणालाच नाही देऊ राहिलो मी फक्त तुम्हाला तेवढं कवर करून देतो तुमचा 1000 रुपयात हा ठीक आहे मग चला जा लागते मला आता लवकर औषध तयार करावं लागते आणि सुरू करून देतो मग बरोबर ठीक आहे मग मी जाऊ का वावरात मग नाही तुम्ही वावरात नका जाऊ रस्त्यावर थांबा कोणी आलं गेलं तर मला फटकन सांगा फटकन माणसं इकडे टाकतो मी हा नाही तर मग कसं याचं कोणी तर घरावर गोटी यायची हो रे ते बरोबर आहे का बरं मी रस्त्यावर थांबतो मग तू इकडे कवर करून टाक माझ्या वावरा ठीक आहे झालं की फोन कर चला आले मग आता हो काय म्हणता इन्व्हेस्टिगेशन कुठपर्यंत आली काही लागला खुलासा काही लागला पोता आता सगळं बिलकुल आहे बा माहिती आमच्यावर तयार आहे हो, पुरावे हे ते सगळं साक्षीदार आहे ते सगळं ओके फक्त आता तुम्ही सांगा उद्या सकाळी कसं काय करायचं सत्काराचं चला, म्हणजे तुमचं काम आता पूर्ण झालेलं आहे बरं ठीक आहे मग सकाळी सत्कार घेऊन घेऊ मग आता हा हो बस आता मारुतरावचा सत्कारही घेऊ मग यायचं मग तिथं उघडकीस आणू ठीक आहे देऊ का मग मनोजला आवाज आता हो कसं ती जरासं लक्षच आहे त्याचं हो, आता आमच्याकडे आता अंदर आलो का नाही हो असं पाच जायती हो द्या आवाज द्या त्याला म्हणजे कसं त्याचं डाऊट चालला जाते मग नाही का हो कायच्यासाठी आले बा बरोबर ठीक आहे अरे मनोज इकडे रे हो आलो बाबा आलो 1 मिनिटात काय कानं भरले काय मी येणार आता नाही का तिघं जण आता 10 मिनिटांनी आले होते आता मला काय बोलावं काय मी हा बोला ना बाबा काय म्हणत होते काही नाही हे आले होते आपली इकडे होतं म्हणे मारुतीनं कसं आहे चांगलं काम केलं का होतं त्याचा सत्कार घ्यायचा होता आपल्याला आपल्या घरी हा मस्त वाड्यातनी कसे गावातले लोक बोलावायचे आपल्याला जरासं बरं वाटते म्हणून म्हणलं तू काही जरासं उद्याची व्यवस्था करा लागते तर जरा दुकान उद्या बंद ठेवतो सकाळून आता त्याचा सत्कार आणि हे ते ग्रामपंचायत करायचं असतं आपल्याला काय गरज होती त्याची हा ती तेच म्हणत पण मॅच म्हणलं आपल्या घरी ठेवू हा होतं म्हणलं कसं आहे बरं राहते जरासं गमते माणसाला जरा 4 लोक घरी येतात तर चहा पाण्याची व्यवस्था आहे बाकी काही विषय नाही बरोबर ठीक आहे ना मग घ्या ना मग काही हरकत नाही मी सकाळून 10 वाजेपर्यंत दुकान बंद करतो सकाळीच घ्यायचं ना सकाळी 9 वाजता कार्यक्रम ठेवून देऊ 10-11 वाजेपर्यंत चालन लय समजा याच्यावर जाते का बरोबर घेऊन टाका मग कार्यक्रम मारुतरावचा सत्कार आहे ते हो काही हरकत नाही मग थांबतो मग मी दुकान बंद ठेवतो तेच विचारायचं होतं त्याच्याच विषयी नियोजन करायला आली होती हे म्हणजे बा कसं काय करावं काय नाही चला ये मग आता तू काही हरकत नाही चला बा मी आता म्हणलं नवीनच काही आहे का बरोबर ठीक आहे मग आता हो काही हरकत नाही चला मग ते कसे हार गिर मग आम्ही त्याच्या व्यवस्थित लावतो मग फोन करून देतो हा हो कसे लक्ष्मणराव धाब्यावर येतील तर मग त्याले हार हे ते सगळं सत्कारासाठी मग आणायला लावतो हो म्हणलं आपल्या वाड्यातनी कसं सजावट करायला लावतं मारुतरावला ती मंडपात साहित्य गीत्य घेऊन ये म्हणा लवकरात लवकर रात्रीचं बसून दे म्हणा ती हो येते ते पोट्टे मग आता 7च वाजले का नाही हो मग आता 9-10 वाजे लोक सगळे जिकडे तिकडे फक्त मी काय म्हणतो नाही पाटील गुरुजीला बोलावलं असतं बरं झालं असतं मग कसं सत्काराले हा मारुतरावच्या अरे हो मनोज मी काय म्हणतो तुझे सासरे भाऊ आहेत का नाही गुरुजी हो त्याला फोन करून देजो म्हणा ये जा म्हणा उद्या 9 वाजता कार्यक्रम आहे तो त्याला काय बोलावलं होतं बरोबर ठीक आहे सांगतो मी त्याला हो फोन करून देईन मी हो ठीक आहे उद्या किती 9 वाजता नाही का बरोबर ठीक आहे